We have already discussed about SN1 mechanism and SN2 mechanism. So in SN2 mechanism, the transition state form is pentacoordinate. That is, 5 bonds are attached to the central carbon atom. Hence, there is steric hindrance or steric effect. That is, the transition state is crowded one. So, in this case, the SN2 mechanism is favored in case of primary halides. The transition state of SN2 mechanism is pentacoordinate and it is crowded. While in SN1 mechanism, a planar carbocation intermediate is formed and there is no steric crowding. Hence, bulky alkyl groups can be easily accommodated in planar carbocation. Hence, tertiary halide favors SN1 mechanism. तर फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग SN1 आणि SN2 मेकॅनिझम याच्यामधला पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ सबस्ट्रेट. म्हणजे आपण SN2 मध्ये मिथिल ब्रोमाइड घेतलं होतं आणि SN1 मध्ये आपण टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड हे सबस्ट्रेट घेतलेलं होतं. आता SN2 मेकॅनिझम जर आपण कन्सिडर केला तर SN2 मध्ये जे ट्रान्झिशन स्टेट तयार होतं हे पेंटाकॉर्डिनेट असतं. म्हणजे 3 हायड्रोजन ॲटम्स आणि 2 न्यूक्लिओफाइल्स त्या ठिकाणी पार्शियली बॉन्डेड असतात. त्यामुळे ते जे स्टेट आहे ते स्टेट क्राउडेड असतं. त्यामुळं 5 बॉन्ड्स असल्यामुळं जर प्रायमरी हलाइड असेल तर त्या ठिकाणी इझिली न्यूक्लिओफाइलचा अटॅक हा होऊ शकतो. जर टर्शरी असेल तर मात्र त्या ठिकाणी क्राउडिंग जास्त प्रमाणामध्ये होईल आणि तो अटॅक डिफिकल्ट होईल. त्यामुळंच या ठिकाणी जी डायग्रॅम हे दाखवलेले आहेत फिगर, जसं जसं क्राउडिंग वाढत जाते तसं तसं त्या ठिकाणी न्यूक्लिओफाइलचा अटॅक हा डिफिकल्ट होत जातो. आणि खाली जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण स्टेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन हे 2 इफेक्ट दाखवलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे SN1 मध्ये कार्बोकॅटायन जो फॉर्म होतो हा कार्बोकॅटायन 2 इफेक्टमुळे स्टॅबिलाइज होतो. एक होतो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ड्यू टू अल्किल ग्रुप्स आणि दुसरा इफेक्ट म्हणजे त्या ठिकाणी हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट ऑफ अल्किल ग्रुप्स कंटेनिंग अल्फा हायड्रोजन ॲटम. याच्यामुळं टर्शरी हलाइड्स ही SN1 मेकॅनिझमला फेवर करतात, प्रायमरी हलाइड्स ही SN2 ला फेवर करतात आणि सेकंडरी हलाइड्स जी आहेत ही सेकंडरी हलाइड्स मात्र सबस्ट्रेटच्या नेचरप्रमाणे ते मिक्स्ड मेकॅनिझम प्रिफर करतात. दुसरा फॅक्टर आहे तो आहे म्हणजे न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ द रिएजंट. व्हॉट इज न्यूक्लिओफिलिसिटी or what is nucleophile? So nucleophile is a species which donates electron pair to electrophilic carbon to form bond with that carbon atom. Means if it gives the electron pair easily, we call it as more basic character or more nucleophilic character. So in this case, if the nucleophile is more powerful, it can attack the substrate faster and favor SN2 mechanism. In case of SN1, nucleophile is not present in the slow step. Hence, rate of SN1 mechanism is independent of nature of nucleophile. तर ह्या दोन्ही मेकॅनिझम मध्ये आपण OH मायनस
ला आपण न्यूक्लिओफाईल म्हणतो. न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, की ज्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह कार्बनला तो देऊन कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्म करतो. जेवढ्या इझिली हे इलेक्ट्रॉन पेअरचं डोनेशन होईल तितकी त्याची स्ट्रेंथ जास्त असं आपण म्हणतो. त्यालाच आपण लेविज बेस असं हे म्हणतो. स्पेसिस विच कॅन डोनेट इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड एज लेविज बेस. आता जर आपण SN2 मेकॅनिझमचा विचार केला की ज्याच्यामध्ये ट्रान्झिशन स्टेट पेंटाकॉर्डिनेट कार्बनचं तयार होतं, त्याच्यामध्ये जर हा न्यूक्लिओफाईल म्हणजे OH- फॉर एक्झाम्पल जर पॉवरफुल असेल तर त्याचा जो अटॅक आहे हा अटॅक फास्टर होईल आणि त्या ठिकाणी ट्रान्झिशन स्टेट तयार होईल. आता SN1 मेकॅनिझम मधली जर आपण स्लो स्टेप घेतली, 2 स्टेपची रिॲक्शन आहे, तर त्याच्यामधली जी पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, याच्यामध्ये न्यूक्लिओफाईल प्रेझेंट नसतो. त्याच्यामुळं न्यूक्लिओफाईल स्ट्रॉंगर आहे का वीकर आहे याचा इफेक्ट SN1 मेकॅनिझमवर होत नाही. आता थर्ड फॅक्टर that influence mechanism is solvent polarity. So in SN1 mechanism, carbocation intermediate is formed. If we use a solvent of good ionizing power or polar solvent, then it stabilizes the ions by solvation. So carbocation is relatively poor and solution of anion is particularly important. So these anions can be are solvated by hydrogen bonding solvents or protic solvents. So SN1 mechanism proceeds more rapidly in polar protic solvents. Now about SN2 mechanism. If polar protic solvents are used in SN2 mechanism, they decrease the rate of SN2 mechanism because a polar protic solvent stabilizes nucleophile by solvation and thus solvent deactivates the nucleophile by stabilizing it. Hence, aprotic solvents or solvents with low polarity will favor SN2 mechanism. आता SN1 मेकॅनिझम जो आहे त्या SN1 मेकॅनिझम मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होतो आणि दुसरा एनायन. कार्बोकॅटायन आणि एनायन जर आपण त्या ठिकाणी प्रोटिक सॉल्व्हंट वापरलं, प्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे जो प्रोटॉन देऊ शकतो असो, हायड्रोजन बॉन्डेड जी कंपाऊंड्स आहेत म्हणजे हायड्रोजन अटॅच्ड टू ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन, ही कंपाऊंड्स हायड्रोजन H+ डोनेट करू शकतात, त्याला आपण प्रोटिक सॉल्व्हंट्स असं म्हणतो. ही जर वापरली तर त्या ठिकाणी तयार होणारा कार्बोकॅटायन आणि एनायन त्याच्यापैकी त्या एनायनचं सॉल्व्हेशन ही प्रोटिक सॉल्व्हंट्स करू शकतात आणि त्याच्यामुळे कार्बोकॅटायन तयार होतो. म्हणजे प्रोटिक सॉल्व्हंट जर वापरलं तर SN1 मेकॅनिझमचा च्या फेवरमध्ये ती रिॲक्शन असते. आता दुसरी गोष्ट म्हणजे SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम जर आपण विचारात घेतला तर त्याची जी स्लो स्टेप आहे किंवा पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, ह्या स्टेपमध्ये ला आपण रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणतो. याच्यामध्ये सबस्ट्रेट आणि न्यूक्लिओफाईल हे दोन्ही समाविष्ट असतात आणि जर आपण पोलर सॉल्व्हंट त्या ठिकाणी वापरलं तर ते त्या न्यूक्लिओफाईलचं स्टॅबिलायझेशन करतात, म्हणजेच न्यूक्लिओफाईलला डिॲक्टिवेट करतात. त्याच्यामुळं SN2 मेकॅनिझम मध्ये अप्रोटिक किंवा लो पोलर सॉल्व्हंट जर वापरली तर त्याच्यामुळं SN2 रिॲक्शन किंवा मेकॅनिझम हा फेवर होतो.